चला मला एकदा कमेंट करून सांगा माझा आवाज येतो. सर्वांनी एकदा कमेंट करून सांगा माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का. फास्टमध्ये कमेंट करा, आवाज माझा येतोय का. आवाज येत असेल तर आपल्याला पुढचं सेशन त्या ठिकाणी लगेच स्टार्ट करायला. आवाज येतोय का मला सांगा. सर्वांच्या कमेंट्स येणं अपेक्षित आहे. आवाज येतोय का. ठीक आहे, येतोय ना. बरं चला बघा आपल्याला काय करायचं आजच्या या लेक्चरमध्ये. एक नवीन प्रकरण आज आपण सुरू करतोय आणि त्या प्रकरणाला आपण ज्याला म्हणूया एक वेगळं प्रकरण आहे. ज्या प्रकरणाचं नाव लक्षात ठेवा. चला बघा, काही ठिकाणी महाराष्ट्रामधली वनसंपत्ती. वनसंपत्ती एक महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण की याच्या पहिले आपण जवळजवळ बरेचसे प्रकरणं तुमच्या महाराष्ट्राच्या भूगोलमधले या ठिकाणी संपवलेले आहेत. आज एक नवीन प्रकरण आपण सुरू करूया, ज्याचं नाव लक्षात ठेवा. चला, महाराष्ट्रामधली काय वनसंपत्ती. परंतु प्रकरणाला सुरुवात करण्याच्या अगोदर दोन गोष्टी करा. बघा, याच्या ऑलरेडी PDF ज्या आहेत, म्हणजे वारंवार अजून एक माझा पॉईंट, माझ्या बोलण्याकडे थोडंसं लक्ष द्या. बघा, बरेचसे विद्यार्थी कमेंट्स करताय, काही मेसेज करतात पर्सनल वगैरे की सर नोट्स पाठवा. बघा मित्रांनो, दिवसभरामध्ये मिनिमम माझे लेक्चर असतात 14. तुम्हाला सांगू देतो किती बोललो मी. 14 तास मी दिवसभरात शिकवतोय. 14 तास. आणि 14 तास शिकवतो म्हणजे काय, एकाच बॅचवर मी, म्हणजे एकच विषय नाही आहे, अशा माझ्या भरपूर दिवसभर सकाळी 7 वाजल्यापासून रात्री जवळजवळ 9-10 पर्यंत माझे नॉनस्टॉप लेक्चर सुरू असतात. ठीक आहे, असे 14 लेक्चर माझे एका दिवसामध्ये घेतो मी. मग आता 14 तास जर शिकवतोय, भरपूर साऱ्या बॅचेस आहेत, खूप सारे विद्यार्थी आहेत. मी प्रत्येक विद्यार्थ्यांना नोट्स प्रोव्हाइड करणं हे माझ्याच्याने म्हणजे पर्सनली पॉसिबल नाही आहे. जे तुमचे व्हॉट्सअप वगैरे ग्रुप आहेत ते पण आय थिंक मला एकाच ग्रुपमध्ये फक्त ॲड आहे मी आत्तापर्यंत, व्हॉट्सअप ग्रुपला, जे ॲक्च्युली माझ्या नंबरवरून बनवले गेले ते, पण तो ऑफिसचा मुलगा असतो, तोच तुम्हाला पूर्णपणे हे नोटिफिकेशन वगैरे जे काही तेच करत असतं. मला काहीच जास्त काही त्या संदर्भात आयडिया नसते. बघा, मी फक्त टेलिग्रामवरती ॲक्टिव्ह असतो. ठीक आहे, कारण की टेलिग्रामवरती संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना माहिती मी देऊ शकतो. व्हॉट्सअप ग्रुप वगैरे हे ऑफिसमधले विद्यार्थी असतात, बॅचेसनुसार आपण ते वेगवेगळे बनवलेले आहेत. तर काय करा बघा, त्या ग्रुपमध्ये ऑलरेडी मी PDF तशा पण मला वाटतं ऑफिसमधनं या ठिकाणी शेअर झालेल्या आहेत. तरी पण पुन्हा एकदा सांगतो, काय करा बघा, टेलिग्राम चॅनल सर्वांकडे असू द्या, ज्या चॅनलचं नाव आहे हिस्ट्री बाय अमोल सर. काय बोललं मी, हिस्ट्री बाय अमोल सर, हे माझं त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आहे. ते प्रत्येकाने जॉईन करा. इथं पण ऑल तुमच्या PDFs मी त्या ठिकाणी शेअर केलेले आहेत. इथं पण आहेत, तुमच्या त्या व्हॉट्सअप ग्रुपला पण आय थिंक टाकलेले आहेत ना रे, व्हॉट्सअप ग्रुपला. हां, ते टाकलेले आहेत. त्या व्हॉट्सअप ग्रुपला पण तुमच्या PDF आहेत. टेलिग्रामवरती पण त्या ठिकाणी ऑल PDF आहेत. त्याच्याबरोबर काय करा बघा, तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं आपल्याला बदलत्या काळानुसार बदलावं लागतं, थोडं प्रवाहामध्ये तुम्हाला यावं लागतं. त्यासाठी काय करा बघा, प्रवाहामध्ये येण्यासाठी इंस्टाग्राम जे आहे, इंस्टाग्राम चॅनल आपण ज्याला म्हणूया, तिथं पण मी बरीचशी माहिती रोज काही ना काहीतरी माझी अपडेट त्या ठिकाणी असते. बघा, तर इन्स्टा या ठिकाणी पण एक चॅनल आपण ज्याला म्हणूया. ठीक आहे, इंस्टाग्रामवरती पण इथं एक चॅनल आहे माझं इंस्टाग्रामवरती. ते इंस्टाग्रामचं पण चॅनल काय करा बघा, प्रत्येकाने फॉलो करून ठेवा. तिथं भरपूर सारी माहिती इंस्टावरती मी अपलोड करतो. एकदा इन्स्टाचं मी तुम्हाला नाव सांगून देतो. इन्स्टाचं नाव आहे बघा हिस्ट्री. ठीक आहे, नाव एकदा, हे कॅपिटल स्मॉलमध्ये नाही आहे, सर्व लेटर त्या ठिकाणी कॅपिटलमध्ये नाही येतं, सर्व लेटर त्या ठिकाणी स्मॉलमध्ये आहे. तर हिस्ट्री, खाली अशी एक रेष आहे, बाय करा, पुन्हा एक रेष आहे, त्यानंतर स्मॉलमध्येच आहे सर्व, अमोल सर. ठीक आहे, अमोल आणि सरमध्ये पण गॅप नाही आहे, ते सरळ आहे. ते हे काय करा बघा, इन्स्टा चॅनल प्रत्येकाने याला पण काय करा, सरळ फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला इन्स्टावरती पण रोज काही ना काहीतरी माझ्याकडनं एक अपडेट मिळून जाईल. आणि तुमचे विषयच असे आहेत बघा, GS सारखे विषय, खूप सारे अथांग विषय आहे तो, म्हणजे जेवढी माहिती तुम्हाला GSमध्ये मिळवता येईल तेवढी कमीच असते बघा ती. ठीक आहे, असं काय हे नाही आहे. त्यामुळं टेलिग्राम चॅनल प्रत्येकाकडे असू द्या. आणि हे जे इन्स्टा पेज मी तुम्हाला सांगितलं हिस्ट्री बाय अमोल सर, हे पण काय करा बघा, त्या ठिकाणी प्रत्येकाने त्याला फॉलो करा, 100% फॉलो करा, आणि तुमचा 100% त्याच्यामध्ये मी फायदा करून देईल. ठीक आहे,
कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा, चला माझ्याकडनं तुमचा फायदाच होणार आहे, बरोबर आहे की नाही. मी तुम्हाला काही इथं अशा रिलॅक्स गप्पा मारणार नाही आहे की बाबा काय चाललं आहे, काय चाललं आहे, काय नाही चाललं, बरोबर आहे की नाही. बरं आहेत का, तब्येत बरी आहे का, जेवण केलं का, काय केलं का, हे तुम्ही तुमचं बघा. मी तुमचं ह्या गप्पा मारायला इथं नाही आहे, बरोबर आहे ना. माझ्याकडनं तुम्हाला फक्त एकच गोष्ट भेटू शकते आणि ती गोष्ट आहे बघा त्या ठिकाणी नॉलेज. बाकी मी तुम्हाला काही देऊ शकत नाही आहे, ठीक आहे. आणि ह्या गोष्टीची तुमची विचारपूस पण म्हणजे ते फॉर्मॅलिटी मला आवडत नाही. काय बरं चाललं का, झोपले का, जेवण केलं का, तब्येत चांगली आहे का. मला असं वाटतं ह्या फॉर्मॅलिटीज करण्यापेक्षा ते न केलेलं बरं. काय त्यात अर्थ नाही आहे. काय मी जेवण जर तो एखाद्या पोराला विचारलं भाई जेवला का, तो जर नसेल जेवला तर लगेच म्हणाल का आता हा सर तुम्ही फक्त मला विचारलं मग पोट भरलं, असं काही आहे का, नाही आहे. त्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या सोडून द्या. मला रियालिटीमध्ये जगायला आवडतं, बरोबर आहे की नाही. माझ्या मते व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंगचा मेसेज टाकण्यापेक्षा प्रत्यक्षात एकदा येऊन जरी भेटले तर आपलं कायमस्वरूपी गुड मॉर्निंग होऊन जाईल. व्हॉट्सअपवर किंवा फोन करून काय चाललं काय नाही असं विचारण्यापेक्षा आयुष्यामध्ये एकदा जरी समोर आले आणि 2 मिनटं जरी भेटले सर ह्या बॅचचा विद्यार्थी आहे, तुमचं या ठिकाणी तुमचे क्लास करून किंवा तुमचं मार्गदर्शनामुळे आज या ठिकाणी मी नोकरीला आहे हे मिळालं, हे ऐकलं जरी तरी आम्हाला आयुष्यभरासाठी त्या ठिकाणी तुमचं सगळ्या गोष्टी भेटून जातात, ठीक आहे. त्यामुळं माझ्याकडनं तुम्हाला बाकी दुसरा कोणतीच म्हणजे हे नाही आहे. तुम्हाला माझ्याकडनं फक्त नॉलेज मिळणार आणि ह्याच्याबरोबर तुम्हाला हे जे 2 माझे चॅनल आहेत, एक टेलिग्राम आणि सेकंड इंस्टाग्राम, इथं पण भरपूर सारी माहिती जी आहे एक्झाम ओरिएंटेड माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. यापुढं बघा आता आपल्याला काय करायचं आहे. आजच्या जे प्रकरण त्या ठिकाणी मी सुरू करतोय बघा, ज्या प्रकरणाचं नाव लक्षात ठेवा, चला महाराष्ट्रामधली ही जी वनसंपत्ती आहे या वनसंपत्तीबद्दल आपण त्या ठिकाणी काय करू बघा, या ठिकाणी सरळ चर्चा करूया. पहिला माझा एक पॉईंट लक्षात ठेवा, चला वनसंपत्ती प्रकरण मी तुम्हाला एकूण 3 भागामध्ये पूर्णपणे ते डिवाइड करून शिकवणार आहे. पहिला भाग महाराष्ट्रातील वनांचं हे जे काही वितरण आहे हे वितरण काय करू बघा, आपण एकदा प्रथमतः क्लिअर करूया वितरण. त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं बघा, महाराष्ट्रातील या ठिकाणी जे काही आपण ज्याला म्हणूया प्रमुख वनसंपत्ती आहेत ह्या वनसंपत्तीबद्दल त्या ठिकाणी मी तुम्हाला बोलणार आहे, म्हणजे वनांचे प्रकार वगैरे जे काय असेल ते. किंवा इथं आपण असं पण करू शकतो बघा, वनसंपत्तीवर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये परिणाम करणारे घटक, या परिणाम करणाऱ्या घटकाबद्दल पण आपण त्या ठिकाणी सविस्तर बोलूया. आणि सेकंड पॉईंट लक्षात ठेवायला बघा, महाराष्ट्रामधले हे जे काही वनांचे प्रकार आहेत ह्या प्रकाराबद्दल त्या ठिकाणी मी तुम्हाला बोलतो, ठीक आहे. म्हणजे 3 भागामध्ये आपण काय करू बघा, हे पूर्णपणे आपल्याला जे प्रकरण आहे हे प्रकरण त्या ठिकाणी 3 भागामध्ये पूर्णपणे डिवाइड करायचं आहे, ठीक आहे. चला मग आता या प्रकरणाला सुरुवात करण्याच्या अगोदर काही महत्त्वाचे तुमचे मुद्दे आहेत, त्या मुद्द्याबद्दल पण आपण त्या ठिकाणी चर्चा करूया. पण फक्त 1 सेकंद वेट करा, ठीक आहे. 1 सेकंद. चला आता एक पहिला भाग असा आहे की आपल्याला काय करायचं बघा, सुरुवातीला मी तुम्हाला वितरण सांगतो. महाराष्ट्रामधील वनांचं वितरण नेमकं कसं आहे आपल्याला त्याबद्दल चर्चा करायची. परंतु पहिला भाग लक्षात ठेवायचा, हे वितरण पाहत असताना मी तुम्हाला जे वितरण आहे बघा हे सांगणारे एकूण 3 ते 4 प्रकार आहे. त्यातला पहिला प्रकार आहे आपला वन सर्वेक्षण अहवाल. या वन सर्वेक्षण अहवालानुसार नेमकं महाराष्ट्रामधील वनसंपत्तीचं वितरण कसं आहे आपण त्याबद्दलही बोलणार आहोत. दुसरा मुद्दा लक्षात ठेवायचा बघा, महाराष्ट्राचे जे त्या ठिकाणी प्रदेश आहेत म्हणजे प्रादेशिक विभागानुसार या ठिकाणी वनसंपत्तीचं वितरण महाराष्ट्रामध्ये कसं आहे, कोणत्या प्रादेशिकमध्ये जास्त आहे, कोणत्या प्रादेशिकमध्ये कमी आहे. तिसरं जर आपण बघितलं बघा, महाराष्ट्राचे जे काही तुमचे प्रशासकीय विभाग आहेत या प्रशासकीय विभागानुसार महाराष्ट्रामध्ये वनसंपत्तीचं वितरण नेमकं कसं आहे. आणि चौथा एक पार्ट लक्षात ठेवायचं बघा, जिल्ह्यानुसार महाराष्ट्रामध्ये वनसंपत्तीचं वितरण नेमकं कसं आहे आपण त्याबद्दल चर्चा करूया, ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला हे वितरण कन्फर्म माहीत असणं आवश्यक आहे. परंतु आता हे नेमकं वितरण कसं असतं, कोणत्या भागामध्ये म्हणजे याबद्दल सविस्तर माहिती आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीला आपण वितरण प्रकरण स्टार्ट करण्याच्या अगोदर काही तुमचे मुद्दे जे आहेत हे तुमचे काही मुद्दे या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. बघा आपण काय केलं आहे, महाराष्ट्र वनविकास महामंडळ काय बोललो आपण त्या ठिकाणी, ज्याला आपण फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणतो. बघा महाराष्ट्र वनविकास जे आहे तुमचं महाराष्ट्र वनविकास महामंडळ जे आहे, आपण जर या महामंडळाच्या बद्दल बोललो बघा तर हे महामंडळ आपण निर्माण केलं आहे 1974 मध्ये.
काय बोललो मी 1974 मध्ये. आणि या 1974चा जे काही आपलं वन विकास महामंडळ आहे यानुसार काय केलं बघा त्या ठिकाणी सरळ आपण ज्याला म्हणूया वन जे आहे, वन कशाला म्हणायचं, ज्याला आपण वेगळ्या भाषेमध्ये जंगल म्हणतो बघा, याची डेफिनेशन केलेली आहे. बघा सरळ माझा मुद्दा लक्षात ठेव. चला वन कशाला म्हणायचे हे जर आपण त्या ठिकाणी बघितलं, काय सांगितलं बघा वन कशाला म्हणायचे, तर सरळ सरळ पहिला मुद्दा झाडांनी, काय बोललो बघा झाडांनी किंवा वृक्षांनी, काय बोललो झाडांनी किंवा काय बघा त्या ठिकाणी वृक्षांनी आच्छादलेला किंवा कव्हर केलेला प्रदेश म्हणजे काय बघा त्या ठिकाणी वन किंवा आपण त्याला वेगळ्या भाषेमध्ये जंगल म्हणतो बघा. मग आता या अशा प्रकारच्या जंगलाचं किंवा वनाचं महाराष्ट्रामध्ये वितरण नेमकं कसं आहे आपल्याला त्याबद्दल चर्चा करायची. मग हे वितरण आपण सुरुवात करू बघा तुमच्या वन सर्वेक्षण अहवालाला. माझा पहिला एक पॉईंट लक्षात ठेवला, जर तुम्ही वन सर्वेक्षण अहवाल जर बघितला, आता मी तुम्हाला काय करतो बघा रिसेंट मधला जो अहवाल आहे वन सर्वेक्षण अहवाल आता सध्याचा, आपण त्या अहवालाबद्दल चर्चा करूया. हा तुमचा अहवाल आहे बघा 2021 आणि 22चा, म्हणजे दर 2 वर्षांनी अहवाल डिक्लेअर केला जातो. आता पुढचा जो तुमचा अहवाल असणार आहे डायरेक्ट 24-25चा, पण तो अजून आलेला नाही, तो अजून डिक्लेअर झालेला नाही. मग तुम्हाला जर प्रश्न जर आले तर ह्या 2021-22चा तुमचा जो फॉरेस्ट रिपोर्ट आहे त्याच्यावरतीच त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असणार आहेत. कारण की पुढचा रिपोर्ट डायरेक्ट आता जर 21-22 मध्ये आहे, पण तो पुढचा 2 वर्षानंतर म्हणजे कधी येईल तुमचा डायरेक्ट 24-25 मध्ये, आणि तो अजून गव्हर्नमेंटकडनं डिक्लेअर झालेला नाही आहे. त्यामुळे कन्फर्म पॉईंट प्रश्न जर आले इथंच प्रश्न येतं, बाकी तुम्हाला पुढे प्रश्न येणार नाही. ठीक आहे. आता काय करा बघा, जर तुम्ही ह्या 2021-22च्या वन सर्वेक्षण अहवालानुसार जर बोलले तर काय झालं बघा, महाराष्ट्रातली जी वनसंपत्ती आहे ही वनसंपत्ती आपण ज्याला म्हणूया 2 भागामध्ये पूर्णपणे डिवाइड झालेली आहे. त्यातला पहिला भाग लक्षात ठेवला बघा, सरळ आपण त्याला म्हणूया वन आच्छादित क्षेत्र. काय बोललो मी, वन आच्छादित क्षेत्र जे आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नेमकं किती आहे ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि सेकंड पार्ट लक्षात ठेवला बघा, वृक्ष आच्छादित क्षेत्र, वृक्ष आच्छादित क्षेत्र महाराष्ट्रामध्ये किती आहे. आणि मग आता पहिला मुद्दा असा आहे, वन आच्छादित आणि वृक्ष आच्छादित या दोघांना मिळून त्या ठिकाणी काय म्हणायचं बघा, वनसंपत्ती म्हणायचं. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, वन आच्छादित एक इंग्लिश मधला वर्ड बोलतो मी, ज्याला मी फॉरेस्ट कव्हर म्हणतो. काय बोललो बघा, फॉरेस्ट कव्हर. आणि सेकंड त्या ठिकाणी तुमचा कोणता शब्द आहे बघा, वृक्ष आच्छादित, ज्याला मी फक्त एक नाव देतो ट्री कव्हर. काय बोललो मी, ट्री कव्हर. बघा वन आच्छादित ज्याला आपण त्या ठिकाणी फॉरेस्ट कव्हर असं म्हणलेलं आहे, फॉरेस्ट कव्हर. आणि जर तुम्ही या वृक्ष आच्छादित मध्ये गेले, याला आपण सरळ सरळ काय नाव दिलं बघा, ट्री कव्हर. मग आता एक पहिला मुद्दा काय सांगतोय, सिंपल एक साधी गोष्ट बोलतो बघा, तेवढीच गोष्ट फक्त काय करा लक्षात ठेव. चला तुम्ही एखाद्या वृक्ष किंवा आपण ज्याला म्हणूया ह्या भागामध्ये गेले, जो भाग त्या ठिकाणी वृक्षांनी आच्छादलेला आहे. काय बोललो बघ, वृक्षांनी आच्छादलेला आहे, त्याला आपण जंगल म्हणू शकतो. मगच तुम्हाला मी डेफिनेशन सांगितली. पण आता कन्सिडर करा या प्रदेशामध्ये झाडांची रचना इतकी दाटीवाटीनं आहे, म्हणजे अक्षरशः लक्षात ठेवतो, झाडं इतकं एकमेकांच्या जवळ आहेत म्हणजे त्यांचे अक्षरशः लक्षात ठेवचला. या ठिकाणी काय झालं बघा, एक असं कव्हर तयार झालं, कॅनोपी आपण ज्याला म्हणूया, कॅनोपी तयार झाली. कशाची बघा त्या ठिकाणी, या वृक्षांची. हे इतकं एकमेकाला दाटीवाटीनं काय झालं बघा, या जंगलामध्ये झाडं आहेत. आणि तुम्ही ते जंगलामध्ये गेले आणि तुम्ही असं वरती बघितलं, तिथं तुम्हाला सूर्यप्रकाश दिसलाच नाही, म्हणजे सूर्यप्रकाश जमिनीवरती खाली आलाच नाही. का नाही आला, 2 मुद्दे. एक तर रचना कशी बघा पूर्णपणे दाटीवाटीनं आहे, आणि ह्या झाडांच्या फांद्या काय झाल्या बघा पूर्णपणे अशा एकमेकांमध्ये मिक्स झालेले आहेत. मग जर त्या भागात तुम्ही गेले तर त्या प्रदेशाला म्हणायचं आहे फॉरेस्ट कव्हर, ज्याला मी म्हणतोय वन आच्छादित क्षेत्र. म्हणजे काय झालंय, वनांनी तो पूर्णपणे भाग इथं आच्छादलेला आहे बघा. काय बोललोय, पण तिथंच तुम्हाला सूर्यप्रकाश दिसायला नाही पाहिजे बरं का, सूर्यप्रकाश दिसायलाच नाही पाहिजे, पूर्णपणे तो भाग वनांनी आच्छादलेला पाहिजे. मग आता जर तुम्ही 2021-22चा जर विचार केला बघा, तर या 21-22च्या तुमच्या त्या वन अहवालानुसार माझा पहिला मुद्दा लक्षात ठेवला, महाराष्ट्रामध्ये एकूण त्या ठिकाणी फॉरेस्ट कव्हर किती आहे किंवा वन आच्छादित क्षेत्र किती आहे. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. ज्यावेळेस तुम्हाला क्षेत्र असा शब्द येतो, क्षेत्र, आणि ज्यावेळेस तुम्हाला प्रमाण असा शब्द येतो, काय बोललो बघा, प्रमाण. थोडंसं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आता इथं आकडेवारी बरं का, आकडेवारी तुमची त्या ठिकाणी कन्फर्म आली पाहिजे. क्षेत्र जर शब्द आला, क्षेत्र, आणि प्रमाण जर शब्द आला, तर क्षेत्र हे नेहमी चौरस किलोमीटर मध्ये सांगा. कशामध्ये बघा, चौरस किलोमीटर मध्ये. आणि जर प्रमाण हा जर शब्द आला
तर प्रमाण हे कधी पण पर्सेंटेजमध्ये सांगायचं बघा, म्हणजे टक्केवारीमध्ये. आता मी तुम्हाला काय बोललोय, या ठिकाणी सरळ आपण जर बघितलं तर याला काय म्हणायचं बघा, फॉरेस्ट कव्हर म्हणायचंय, म्हणजे याला म्हणायचंय वन आच्छादित क्षेत्र. काय बोललो मी, वन आच्छादित क्षेत्र. आणि जर तुम्ही अशा प्रदेशामध्ये गेले की तिथं झाडांची रचना दाटीवाटीचीच नाहीये, म्हणजे इथे एक झाड आहे, डायरेक्ट इथे एक झाड आहे, बरोबर आहे की नाही, आणि सूर्यप्रकाश डायरेक्ट आतमध्ये येतो, म्हणजे तुम्ही त्या जर भागात गेल्यावरती बघितलं सगळा सूर्यप्रकाश आतमध्ये आहे, याला तुम्ही फॉरेस्ट कव्हर म्हणत नाहीये, याला म्हणायचं बघा काय, वृक्ष आच्छादित. तो फक्त भाग जो आहे तो फक्त भाग काय केला बघा, वृक्षांनी झाकलेला आहे तो. म्हणजे आता मला सांगा, जर तुम्ही रस्त्याच्या कडेने चालले, रस्त्याच्या कडेने या भागामध्ये वृक्ष आच्छादित क्षेत्रामध्ये झाडांच्या रस्त्याच्या कडेला जे झाडं आहेत त्यांचा समावेश याच्यामध्ये होतो. एखादी नदी असते बघा, नदीच्या किनाऱ्यावरतीच, अजून एक सोपं, तुमच्या घरासमोर जे झाड आहे, मला सांगा घरासमोर असे इतके तुम्ही दाटीवाटीने झाडं लावता का? असे नाही ना. घरासमोर एखादं झाड, 2 झाड, 3 झाडं अशी असतात, ते पण एकमेकांमध्ये त्यांच्या फांद्या गेलेल्या असतात, तुटक तुटक असतात ते. तर त्या झाडांचा समावेश कशामध्ये करायचा बघा, ह्या ट्री कव्हरमध्ये करायचा आहे. आपल्याला माहीत पण नाही आहे, आपल्या घरासमोर जे झाड आहे त्या झाडाची नोंद महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे असते. हे असायला पाहिजे. ह्या म्हणजे इथं तुम्ही जर नियम जर सगळे जर लागू केले तर, परंतु आपलं बॅड लक आहे, ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटलाच माहीत नसतं की इथं झाडं आहेत का नाही ते. परंतु एक पहिला जर मग तुम्ही म्हणता सर माहीत नाही, तर मग ही आकडेवारी कोणती आहे? अशीच आकडेवारी असते, ते सगळा भोंगळ कारभार आहे आपल्या महाराष्ट्राचा, तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टीचा. काय बोलतो लक्षात ठेव, चला बघा, तुमच्या घरासमोर जे झाड आहे, नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरती झाडं असतात, शेताच्या बांधावरती जे झाडं आहेत त्या झाडांची रचना मला सांगा अशी असते, एक झाड इथं, एक झाड इथं, एक झाड तिकडं. तो भाग फक्त झाडांनी कव्हर केलेला आहे, तो वृक्षांनी किंवा आपण ज्याला म्हणतो त्याची रचना पूर्ण दाटीवाटीची नसते बघा. मग याला म्हणायचं तुमचं वृक्ष आच्छादित क्षेत्र आणि याला म्हणायचे वन आच्छादित क्षेत्र. म्हणजे जे मोठमोठे जंगलं आहेत की त्या जंगलामध्ये तुम्ही जर इंटर केलं तर तुम्हाला सूर्यप्रकाश बिलकुल पाहायला मिळत नाही, त्याला म्हणायचे फॉरेस्ट कव्हर. आणि जर शेताचं बांध आहे, बरोबर की नाही, बांधाच्या त्या कडेला असणारे झाडं, नदीच्या किनाऱ्यावर असणारे झाडं, रोडच्या साईडला असणारे झाडं, आपल्या समोर असणारे, घरासमोर असणारे झाडं, याला म्हणायचं त्या ठिकाणी काय बघा, ट्री कव्हर. मग आता 21-22चा आपण जर अहवाल जर बघितला तर या अहवालाचा आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वन आच्छादित क्षेत्र म्हणजे फॉरेस्ट कव्हर किती आहे तर लक्षात ठेव, चला 50,798 चौरस किलोमीटर. किती बोललोय मी? 50,728 चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राचं फॉरेस्ट कव्हर आहे. जर तुम्ही त्याला पर्सेंटेजमध्ये घेऊन आले तर 16.51% हे महाराष्ट्रामध्ये वन आच्छादित क्षेत्र आहे. किती बोललो तुम्हाला मी? 16.51% जे महाराष्ट्राचं काय बघा ठिकाणी वन आच्छादित क्षेत्र आहेत. आणि जर तुम्ही या वृक्ष आच्छादित क्षेत्रामध्ये गेले, म्हणजे काय बोललो बघा, वृक्ष आच्छादित कशाला म्हणायचं हे तुम्हाला मगाशी बोललो मी, बरोबर आहे की नाही. आपल्या घरासमोर असणारी झाडं, शेताच्या बांधावर असणारे झाडं बघा, नदीच्या किनाऱ्यावर असणारी झाडं, बरोबर आहे की नाही, रस्त्याच्या साईडला असणारी झाडं, याला आपण काय म्हणतो बघा त्या ठिकाणी, याला म्हणतो सरळ सरळ ट्री कव्हर. आणि आपण जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला बघा तर 21-22चा जो काही तुमचा फॉरेस्ट रिपोर्ट आहे, या रिपोर्टनुसार महाराष्ट्रामध्ये हे जे वृक्ष आच्छादित क्षेत्र आहे याचं प्रमाण आहे बघा त्या ठिकाणी, म्हणजे याचं क्षेत्र आपण जर बघितलं तर 12,108 चौरस किलोमीटर क्षेत्र हे तुम्हाला कोणतं पाहायला मिळतं बघा, या ठिकाणी सरळ सरळ आच्छादित क्षेत्र पाहायला मिळतं. याचं आपण जर प्रमाण जर बघितलं तर प्रमाण लक्षात ठेव, चला हे तुमचं 5% आहे. किती बोललो बघा? 5%. आता 2 मिनिटं लक्ष द्या. मग आता फॉरेस्ट कव्हरला आणि या ट्री कव्हरला मिळून तुम्हाला काय म्हणायचं बघा, ह्या दोघांना मिळून तुम्हाला म्हणायचंय वनसंपत्ती. काय बोललो बघा, या दोघांना मिळून तुम्हाला काय म्हणायचं या ठिकाणी? वनसंपत्ती म्हणायचे. मग आता एक काम करा, सरळ सरळ मुद्दा असा आहे, मला सांगा महाराष्ट्रामध्ये जे तुमचं फॉरेस्ट कव्हर आहे 2021-22चा आपण जर विचार केला तर फॉरेस्ट कव्हर किती आहे त्या ठिकाणी? 50,798 चौरस किलोमीटर. किती बोलले? 50,798. जर तुम्ही प्रमाण जर बघितलं बघा, हे प्रमाण आहे 16.51%. 51%, 16 त्या ठिकाणी 5%, बरोबर आहे का नाही? 16.51%, 16 किती बघा त्या ठिकाणी 51% हे तुमचं प्रमाण आहे, बरोबर आहे. इथे किती लिहिले मी? 16.51%, बरोबर आहे, 16.51%. आणि जर तुम्ही या ठिकाणी ट्री कव्हर जर बघितलं महाराष्ट्राचं तर हे ट्री कव्हर आहे किती बोलले त्या ठिकाणी? सरळ 12,108 चौरस किलोमीटर. आपण त्याला पर्सेंटेजमध्ये घेतले 5%. आता ह्या दोघांना मिळून तुम्हाला काय म्हणायचं बघा? वनसंपत्ती म्हणायचे. मग हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर एक कॅल्क्युलेशन होतं बघा तुमचं 62,906 चौरस किलोमीटर. काय बोललो मी? 62,906
906 चौरस किलोमीटर ही आपल्या महाराष्ट्रामधली एकूण वनसंपत्ती आहे. काय बोललो बघा, वनसंपत्ती. काय बोलतो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. जर तुम्ही महाराष्ट्राचं एकूण जर क्षेत्रफळ बघितलं तर 3,07,713 चौरस किलोमीटर हे आपल्या महाराष्ट्राचं एकूण त्या ठिकाणी क्षेत्रफळ आहे. या 3,07,713 पैकी महाराष्ट्रामध्ये 62,906 चौरस किलोमीटर वरती तुम्हाला वनसंपत्ती पाहायला मिळते. आणि 16.51 आणि 5% जर आपण बघितलं तर हे तुमचं उत्तर आलं बघा त्या ठिकाणी 21.51%. किती आलं बघा, 21.51%. म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण भूभागापैकी 21.51% क्षेत्रावरती तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वनाचं प्रमाण पाहायला मिळतं. परंतु आता माझ्या बोलण्याकडे थोडंसं जरा लक्ष द्या. काय सांगतो मी, थोडं लक्ष द्या. सरळ सरळ मुद्दा असा आहे, जर बघा तुम्ही 1988चं जर या ठिकाणी वनधोरण जर बघितलं, वनधोरण, तर पहिला भाग एक लक्षात ठेवतो बघा, पर्यावरणाचा समतोल जर तुम्हाला राखवायचा असेल तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एखाद्या भूप्रदेशाच्या जवळजवळ त्या ठिकाणी 33% जो भाग आहे, किती बोललो बघा, 33% भाग हा वनांच्या खाली असणं आवश्यक आहे. परंतु बॅडलक महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण फक्त किती आहे बघा त्या ठिकाणी 21.51% आहे. हा एक भाग तुम्हाला ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. दोन प्रकारचे मुद्दे आहेत. जर तुम्हाला उद्या परीक्षेमध्ये जर असा जर प्रश्न विचारला की खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये वन आच्छादित क्षेत्र किती, 50,798. वृक्ष आच्छादित किती बघा त्या ठिकाणी 12,108. आणि एकूण वनसंपत्ती मग तुमची किती आली त्या ठिकाणी सरळ ही आली बघा 62,906 चौरस किलोमीटर. फॉरेस्ट कव्हर आहे 16.5, ट्री कव्हर आहे त्या ठिकाणी 5%, 16.51% 5%, 21.51% ही महाराष्ट्रातली एकूण वनसंपत्ती आहे. जी पाहिजे किती टक्के बघा 33%, पण आहे किती या ठिकाणी 21.51%. मग आता हे वितरण आपण जर बघितलं बघा महाराष्ट्रामध्ये नेमकं आहे कुठं, जर तुम्ही प्रादेशिक विभागानुसार जर गेले, प्रादेशिक विभागानुसार काय बोलते माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. तर पहिला भाग महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही या प्रादेशिक विभागानुसार जर वनांचं या ठिकाणी जर वितरण बघितलं तर पहिला माझा एक मुद्दा लक्षात ठेवतो, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वन जे आहेत हे तुम्हाला पाहायला मिळतं बघा या ठिकाणी सरळ सरळ विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये. काय बोललो मी, विदर्भामध्ये. म्हणजे विदर्भामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय होतं बघा, सर्वात जास्त जी वनं आहेत ही वनं त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर आपण जर बघितलं बघा तर सेकंड पार्ट लक्षात ठेवायचा, महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या नंतर तुम्हाला कोकण हा जो प्रादेशिक विभाग आहे तिथे त्या ठिकाणी सर्वात जास्त वनं या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर 3 नंबर आपण जर बघितलं बघा या ठिकाणी सरळ जो तुमचा पश्चिम महाराष्ट्र आहे, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त वनं पाहायला मिळतात. मी तुम्हाला प्रादेशिक विभागानुसार महाराष्ट्रातील वनांचं वितरण सांगतोय. त्यानंतर बघा आपण जर थोडं जर पुढे गेलो, पश्चिम महाराष्ट्राच्या नंतर या ठिकाणी बघा खानदेश आहे, या खानदेशामध्ये पण त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त वनं पाहायला मिळतात. आणि खानदेशाच्या नंतर आपण जर बघितलं बघा मराठवाडा आहे, या मराठवाड्यामध्ये पण त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त म्हणजे सर्वात कमी वनं पाहायला मिळतात. म्हणजे जर तुम्ही प्रादेशिक विभागानुसार जर विचार केला तर हे तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. बघा जवळजवळ आपण जर बघितलं तर बऱ्याचदा आपल्याला काय होतं माहिती आहे का, अशा टाईपचे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला विचारले जातात, त्यामुळे तुम्हाला ते माहीत असणं आवश्यक आहे. आता हे झालं बघा काय त्या ठिकाणी तुमच्या ह्या प्रादेशिक विभागानुसार. पण पुढचा तुमचा भाग आहे बघा, जर आपण प्रशासकीय विभागानुसार जर महाराष्ट्रामधील वनसंपत्तीचं जर वितरण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पहिला एक माझा मुद्दा लक्षात ठेवू चला, सर्वात जास्त जी वनं तुम्हाला पाहायला मिळतील बघा ती त्या ठिकाणी पाहायला मिळतात या ठिकाणी नागपूर प्रशासकीय विभागामध्ये. कोणत्या बघा, नागपूर. महाराष्ट्रातील एकूण वनसंपत्तीपैकी जवळजवळ या ठिकाणी 40% जी वनसंपत्ती आहे ही त्या ठिकाणी नागपूर प्रशासकीय विभागामध्ये आहे बघा. 2 नंबर आपण जर बघितलं तर 2 नंबर तुमची वनसंपत्ती तुम्हाला पाहायला मिळते बघा या ठिकाणी नाशिक प्रशासकीय विभागामध्ये. एकूण वनसंपत्तीच्या जवळजवळ या ठिकाणी 20% वनं तुम्हाला नाशिक प्रशासकीय विभागामध्ये पाहायला मिळतात. 3 नंबर आपण जर बघितलं बघा तो आहे त्या ठिकाणी अमरावती प्रशासकीय विभाग. जवळजवळ या ठिकाणी 15% वनं तुम्हाला अमरावती प्रशासकीय विभागामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर पुणे प्रशासकीय विभाग आहे, मुंबई प्रशासकीय विभाग आहे, या दोन्ही पण विभागामध्ये 10% वनं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि शेवटी जर आपण आलो बघा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हा प्रशासकीय विभाग आहे. छत्रपती संभाजीनगर आपण जर प्रशासकीय डिपार्टमेंटचा विचार केला तर या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला फक्त 5% वनं पाहायला मिळतं बघा. किती टक्के बोललो मी, 5%. म्हणजे महाराष्ट्रातील हे जे काही वनांचं वितरण आहे हे वनांचं वितरण त्या ठिकाणी जर तुम्हाला विचारलं तर कन्फर्म पॉईंट लक्षात ठेवू चला, हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे बघा. ठीक आहे, चला आपण काय करतोय या ठिकाणी सरळ मी तुम्हाला महाराष्ट्रातील वन सर्वेक्षण अहवाल जो आहे तो आपण त्या ठिकाणी डिस्कस केला. त्यानंतर बघा प्रादेशिक विभागानुसार महाराष्ट्रातील वनांचं वितरण आपण बघितलेलं आहे. प्रशासकीय डिपार्टमेंटनुसार महाराष्ट्रातील वनांचं आपण वितरण बघितले. आता आपण काय करू बघा त्या ठिकाणी जिल्ह्यानुसार जाऊया महाराष्ट्रातील वनांच्या वितरणाकडं.
तर पहिला भाग आपण जर बघितलं बघा, जर तुम्ही इथं महाराष्ट्रातील वनांचं वितरण जिल्ह्यानुसार जर बघितलं तर आपल्याला काय करावं लागतं माहिती आहे का, जिल्ह्यानुसार वितरण पाहत असताना पहिला मुद्दा जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रानुसार तुमचं वितरण वेगळं आहे बघा, क्षेत्र, आणि सेकंड टक्केवारीनुसार वितरण वेगळं आहे. मग जर तुम्ही क्षेत्राबद्दल जर बोलले तर मला सांगा, महाराष्ट्रामध्ये एकूण तुमचं जे वनक्षेत्र आहे ते किती आहे बघा, 62,906 चौरस किलोमीटर हे महाराष्ट्रातील वनांचं काय बघा तरी ठिकाणी एकूण वनक्षेत्र आहेत. मग आता जर तुम्ही या एकूण वनक्षेत्राबद्दल बोलले तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक, आपण ज्याला म्हणूया सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे बघा. सर्वाधिक आणि सर्वात कमी वनक्षेत्र हे त्या ठिकाणी कन्फर्म तुम्हाला जर परीक्षेमध्ये विचारलं तर याचा आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी देता येणं आवश्यक आहे. मग आता पहिला भाग लक्षात ठेवायचा बघा, एकूण तर महाराष्ट्राचं वनक्षेत्र तुम्हाला बोलले मी किती आहे, 62,906 चौरस किलोमीटर. मग त्यापैकी आपण जर विचार केला बघा, सर्वात जास्त वनक्षेत्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा, गडचिरोली. ॲटलिस्ट काय करा, सुरुवातीचे फक्त 3 जिल्हे तुम्हाला कन्फर्म माहीत पाहिजे. तर एक आहे गडचिरोली, त्यानंतर 2 नंबर आपण जर बघितलं बघा, 2 नंबर तुमचं वनक्षेत्र आहे त्या ठिकाणी या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, आणि तिसरा एक जिल्हा माहीत पाहिजे बघा, तर त्या जिल्ह्याचं नाव लक्षात ठेवतो, चंद्रपूर जिल्हा, जिथं तुम्हाला वनक्षेत्र सर्वात जास्त पाहायला मिळतं बघा. काय बोललो मी, सर्वात जास्त. आणि सर्वात कमी जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात कमी वनक्षेत्र या ठिकाणी शेवटचे 3 जिल्हे सर्वात कमी आहे बघा मुंबई शहरामध्ये. काय बोललो मी, मुंबई शहरामध्ये. त्यानंतर 2 नंबर आहे बघा, सरळ जिल्हा लक्षात ठेवला हा लातूर जिल्हा, आणि 3 नंबर आहे बघा उस्मानाबाद, म्हणजे आत्ता सध्याचा कोणता बघा त्या ठिकाणी नाव चेंज झालंय, पूर्वीचा उस्मानाबाद म्हणजे आत्ता सध्याचा कोणता बघा त्या ठिकाणी धाराशिव जिल्हा. ओके, वनक्षेत्र तुम्हाला सांगतो मी जे प्रमाणामध्ये आहे, वनक्षेत्र चौरस किलोमीटरमध्ये आहे 62,906 चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राचं वनक्षेत्र आहे. वन अहवाल आहे तुमचा 2021-22चा, त्यानुसार आपण बोलतोय. सर्वात जास्त गडचिरोली वनक्षेत्र, गडचिरोली, चंद्रपूर आणि काय रत्नागिरीमध्ये, आणि सर्वात कमी मुंबई शहर, लातूर आणि काय बघा त्या ठिकाणी धाराशिवमध्ये. इथपर्यंत क्लिअर आहे का? आता थोडंसं यापुढं जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये, आता तुम्हाला बोलवतो बघा, जर तुम्ही जिल्ह्यानुसार पाहताय तर तुम्हाला 2 पॉईंट आहेत, एक क्षेत्रानुसार आणि सेकंड असतं बघा त्या ठिकाणी प्रमाणावरनं. आता मगाशी आपलं बोलणं झालंय महाराष्ट्रामध्ये, मला सांगा मग एकूण वनांचं प्रमाण किती आहे रे, 21.51% हे आपल्या महाराष्ट्रामध्ये काय त्या ठिकाणी वन आहेत. मग आता जर आपण बघितलं बघा सर्वाधिक वनाचं प्रमाण, काय बोललो मी, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक इथं जे वन प्रमाण आहे, सर्वाधिक वन प्रमाणाचे पहिले ॲटलिस्ट काय करा 3 जिल्हे, आणि सर्वात कमी वन प्रमाणाचे शेवटचे 3 जिल्हे. काय बोललो मी, सर्वाधिक आणि सर्वात कमी वन प्रमाण जे आहेत, सर्वात कमी वन प्रमाणाचे या ठिकाणी शेवटचे 3 जिल्हे तुम्हाला कन्फर्म माहीत असणं आवश्यक आहे, सर्वात जास्त आणि सर्वात कमी. मग आता जर तुम्ही सर्वात जास्त वन प्रमाण जर बघितलं तर सर्वात जास्त वन प्रमाण पहिला जिल्हा आहे बघा गडचिरोली. कोणता बोललो मी, गडचिरोली. 2 नंबर तुमचा जिल्हा आहे बघा या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा, की ज्यामध्ये वनाचं प्रमाण त्या ठिकाणी सर्वात जास्त आहे. आणि 3 नंबर आपण जर बघितलं तर 3 नंबर आहे बघा त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा, की ज्यामध्ये वनाचं प्रमाण त्या ठिकाणी सर्वात जास्त आहे. त्यानंतर जर आपण थोडं जर पुढे गेलो बघा, सर्वात कमी वन प्रमाणाचे शेवटचे 3 जिल्हे, त्यामध्ये 1 नंबर तुम्हाला सांगावं लागेल बघा लातूर जिल्हा, 2 नंबर आहे बघा त्या ठिकाणी सोलापूर जिल्हा, ज्यामध्ये वनाचं प्रमाण सर्वात कमी आहे, आणि 3 नंबर आहे बघा त्या ठिकाणी हा जालना जिल्हा, की ज्यामध्ये वनाचं प्रमाण त्या ठिकाणी सर्वात कमी आहे. ओके, म्हणजे पहिला भाग वितरण पाहत असताना माझ्या मते ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुमच्या क्लिअर असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये काय होतं बघा, या ठिकाणी ह्या वितरणावरती जर तुम्हाला प्रश्न विचारले तर त्याचा आन्सर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी देता येणं आवश्यक आहे. काय बोललो मी, आन्सर त्या ठिकाणी तुम्हाला देता येणं आवश्यक आहे. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवतो आपण जर बघितलं बघा, मी तुम्हाला काय सांगितले बघा, प्रकरण ज्यावेळेस आपण सुरू केलं होतं मी तुम्हाला बोललोच होतो आपल्याला वितरण पाहायचं आहे, आणि वितरण जवळजवळ मी तुम्हाला 4 म्हणजे पॉईंट इथं केले होते बघा. एक आहे तुमचा वन सर्वेक्षण अहवाल, मग आपण काय केलं बघा या ठिकाणी तुमचा सरळ हा वन सर्वेक्षण अहवाल इथं बघितलेला आहे. महाराष्ट्रामध्ये वन आच्छादित आणि काय बघा वृक्ष आच्छादित, बरोबर आहे की नाही. वन आच्छादित आहे त्या ठिकाणी 50,798, आणि वृक्ष आच्छादित किती बघा त्या ठिकाणी 12,108. वन आच्छादित म्हणजे अशा प्रकारचे एरिया पूर्णपणे जंगलाने दाटीवाटीने असतं बघा, आणि वृक्ष म्हणजे काय, इथे एवढी दाटीवाटी नसते, हे सगळं मोकळं असतं. ठीक आहे, मग आता एकंदरीत आपण जर बघितले बघा, फॉरेस्ट कव्हर आहे तुमचं महाराष्ट्रातलं 50,798, ट्री कव्हर 12,108, कॅल्क्युलेशन 62,906,
म्हणजे 62,906 ही झाली आपल्या महाराष्ट्रातली एकूण वनसंपत्ती. ओके, प्रमाण आहे 21.51%. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं बघा, महाराष्ट्रामध्ये जे काही तुमचे प्रादेशिक विभाग आहे ते त्यानुसार आपण वनांचं वितरण या ठिकाणी बघितलेलं आहे. 1 नंबर विदर्भामध्ये सर्वात जास्त वन आहे, तर 2 नंबर कोकणामध्ये, 3 नंबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये, 3 नंबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये, 4 नंबर खानदेशामध्ये आणि सर्वात कमी वन कुठं बघा त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये. त्यानंतर आपण काय केलं बघा, प्रशासकीय डिपार्टमेंटनुसार वनांचं वितरण बघितले. नागपूरमध्ये 40%, नाशिकमध्ये 20%, अमरावतीमध्ये 15%, पुण्यामध्ये 10%, मुंबईमध्ये 10% आणि संभाजीनगरमध्ये किती बघा वन आहेत त्या ठिकाणी 5%. त्यानंतर आपण जिल्ह्यानुसार गेलोय, परंतु जिल्ह्यानुसार वनांचं वितरण आपण कसं बघितलं बघा, हे वनक्षेत्र आणि वनाचं प्रमाण, कारण की वनक्षेत्र महाराष्ट्रामध्ये किती आहे 62,906 आणि वनाचं प्रमाण किती आहे बघा 21.51%. मग आता सर्वात जास्त वनक्षेत्र गडचिरोली, रत्नागिरी, चंद्रपूर. सर्वात कमी मुंबई शहर, लातूर आणि उस्मानाबाद किंवा धाराशिव म्हणा. वन प्रमाण आहे 21.51%. मग सर्वाधिक गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. सर्वात कमी आहे बघा त्या ठिकाणी लातूर, सोलापूर आणि जालना जिल्हा. इथपर्यंत आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आता झालंय काय, मग आता मी तुम्हाला मगाशी बोललो होतो बघा, 1988चं आपलं जे केंद्रीय वन धोरण आहे त्यानुसार आपण ठरवलं होतं की एखाद्या प्रदेशाचा म्हणजे जर तुम्हाला वातावरणाचा समतोल जर ठेवायचा आहे तर त्या भागामध्ये जवळजवळ काय बोललो बघा त्या ठिकाणी, त्या प्रदेशाचा 33% जो भाग आहे किंवा वनथळ जो भाग आहे तो त्या ठिकाणी वनाखाली पाहिजे, बरोबर की नाही, वृक्षांखाली पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये किती आहे 21.51% आहे. म्हणजे हे टार्गेट आपण अचीव केलं का, नाही केलं. मग हे जर टार्गेट जर आपण अचीव केलं नाही आहे तर पहिला भाग लक्षात ठेवायला काय झालं बघा, हे टार्गेट अचीव करण्यासाठी या ठिकाणी सरकारने काय केले, काही वनविषयक कायदे केले बघा. काय बोललो मी, काही त्या ठिकाणी वनविषयक जे कायदे आहेत हे कायदे त्या ठिकाणी केलेले आहेत. मग आता काय बोलतो बघा, जर तुम्ही कायद्यांच्या बद्दल बोलले तर कायदे 2 प्रकारचे. एक स्वातंत्र्यापूर्वीचे कायदे, कारण की आपण जर बघितलं बघा भारताला स्वातंत्र्य मिळाले 1947ला, स्वातंत्र्यापूर्वीचे काही कायदे आहेत. आणि सेकंड पार्ट लक्षात ठेवा, स्वातंत्र्यानंतरचे काही त्या ठिकाणी कायदे आहेत, काही कायदे म्हणा किंवा काही धोरणं आपण त्या ठिकाणी राबवलेले आहेत. हे दोन्ही पण तुम्हाला विचारलं जातं बघा, कारण की मी तुम्हाला मगाशी बोललोय आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, आपली परीक्षा कोणती आहे किंवा आपण कोणत्या पदासाठी तयारी करतोय इथं ते मॅटर करत नाहीये. मग कोणी पोलीस भरतीसाठी करत असेल, बरोबर आहे की नाही, कोणी त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया इतर तुमच्या ज्या पेपर आहेत त्यामध्ये करत असेल, तर काय होतं माहिती आहे का, इथं सरळ पेपरमध्ये प्रश्न कसा येतोय हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. काय बोललो मी, पेपरमध्ये प्रश्न कसा आहे. आता मला सांगा, हे जे तुम्हाला मगाशी बोललो मी फॉरेस्ट कव्हर आणि ट्री कव्हर आपल्याला माहितीच नव्हतं, आपल्याला फक्त एकूण जंगल माहिती होतं किती आहे ते, पण फॉरेस्ट कव्हर कशाला म्हणायचं, तर ट्री कव्हर कशाला म्हणायचं, बरोबर आहे की नाही, हे आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. मग आता 33% तुमचा भाग त्या ठिकाणी कशाखाली पाहिजे बघा, या ठिकाणी फॉरेस्टच्या अंडर असणं आवश्यक आहे, परंतु ते प्रमाण महाराष्ट्रामध्ये किती आहे 21.51%. मग याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काय केलं बघा, स्वातंत्र्यापूर्वी बोललोय तुम्हाला मी, स्वातंत्र्यापूर्वी भारत सरकारने पहिला वनविषयक कायदा एक संमत केला होता बघा, पहिला वनविषयक कायदा. काय बोललो मी, पहिला काय बघा वनविषयक कायदा नेमका कधी संमत केला तो एक तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर सेकंड आपण जर पार्ट बघितला तर काय केलं माहिती आहे का, ह्या वनामध्ये जर तुम्ही जंगलामध्ये गेलं तर वन्यजीवन तुम्हाला कुठं पाहायला मिळतं, वनामध्येच. वन्यजीवन 3 प्रकारचं आहे तुमचं, नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्यान, 2 नंबर टायगर प्रोजेक्ट व्याघ्र प्रकल्प आणि 3 नंबर बघा अभयारण्य. मग आता पहिला भाग, जर या ठिकाणी हे जे काही वन्यजीवन हे जर वनामध्ये पाहायला मिळतंय तर त्याचं प्रोटेक्शन किंवा त्याचं संरक्षण आपण करायला पाहिजे. मग काय केलं बघा, स्वातंत्र्याच्या पूर्वी इथं पहिला वन्यजीवन कायदा संमत केला बघा. काय बोललो मी, पहिला वन्यजीवन कायदा कधी संमत केला ते पण तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि सेकंड भाग लक्षात ठेवा, डायरेक्ट काय केलं माहिती का, स्वातंत्र्याच्या पूर्वी पहिलं वनविषयक जे धोरण आहेत हे वनविषयक धोरण पण काय केलं बघा, या ठिकाणी आपल्या केंद्र सरकारने राबवलं होतं धोरण, पॉलिसी आपण ज्याला म्हणूया, ही वनविषयक पहिली पॉलिसी पण तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा तुम्हाला परीक्षेमध्ये अशा टाईपचे प्रश्न आलेले आहेत. मग बघा पहिला वनविषयक कायदा जो आहे तो आहे बघा त्या ठिकाणी 1865 मध्ये, 1865 मध्ये. त्यानंतर आपण जर बघितलं बघा पहिला वन्यजीव कायदा तो आहे तुमचा त्या ठिकाणी 1887 मध्ये, 87 मध्ये, ओके 1887 मध्ये. आणि पहिलं तुमचं जे काही राष्ट्रीय वन धोरण आहे बघा, वनविषयक धोरण किंवा आपण त्याला वन धोरण म्हणूया, हे आहे तुमच्या त्या ठिकाणी 1894 मध्ये. काय बोललो बघा 94 मध्ये. हा एक भाग तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा झालंय काय, आता एक सरळ तुम्हाला मुद्दा या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर
स्वातंत्र्यानंतर काय करा बघा, इथं 3 पॉईंट लक्षात ठेवा. चला, स्वातंत्र्यानंतर आपण काय केले, पहिलं वन धोरण, काय बोललो मी, स्वातंत्र्यानंतरचं जे तुमचं पहिलं वन धोरण आहे, वन धोरण ज्याला आपण फॉरेस्ट पॉलिसी म्हणूया, आणि दुसरं वन धोरण. आतापर्यंत काय केलं बघा, 2 आपण फॉरेस्ट पॉलिसी या ठिकाणी अप्लाय केलेल्या आहेत. मग पहिलं वन धोरण आहे बघा स्वातंत्र्यानंतरचं 1952 मध्ये, आणि सेकंड आहे बघा 1988 मध्ये, म्हणजे 1952 मध्ये, आणि 1900 काय बघा तरी 88 मध्ये वन धोरण. आणि सेकंड जर आपण बघितलं बघा, स्वातंत्र्यानंतर आपण काय केले, इथं एक वन्यजीव कायदा जो आहे, वन्यजीव कायदा संमत केलेला आहे, वन्यजीव कायदा, आणि तो आहे बघा तुमचा 1972 मधला, 1972 मधला. काय बोलतो लक्षात ठेवा. चला ठीक आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं बघा, तर स्वातंत्र्यापूर्वीचे पहिलं वनविषयक कायदा आहे तुमचा 1865 मधला, वन्यजीवन 1887 मधला आहे, आणि वन धोरण आहे बघा तुमचं 1894 मधलं. स्वातंत्र्यानंतर पहिलं आणि दुसरं 2 वन धोरण राबवले. पहिलं आहे 52 मध्ये, 1952 मध्ये, आणि 1988 मध्ये, आणि शेवटी बघा वन्यजीव कायदा आहे तुमचा 1972चा, 1972चा. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना. आता थोडंसं काय करा बघा, आपण पुढे जाऊया. सेकंड मुद्दा असा आहे, मग या वन संपत्ती जी आहे भारतातली किंवा महाराष्ट्रातली आपण ज्याला म्हणूया, या वनसंपत्तीमध्ये वाढ व्हायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. ही वाढायला पाहिजे, कारण किती आहे 21.51%, आपल्याला घेऊन जायचे 33%पर्यंत. मग याच्यामध्ये वाढ करण्यासाठी काय केलं बघा, आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी, महाराष्ट्र जे काही सरकार आहेत, या सरकारने काही आपण ज्याला म्हणूया काही कायदे केले किंवा काही त्या ठिकाणी योजना राबवल्या, आपण त्याला योजना म्हणूया, की जेणेकरून त्या ठिकाणी लोकांनी वृक्षांची लागवड जास्त केली पाहिजे बघा. मग पहिला भाग तुम्ही काय करा, इथं तुम्हाला आतापर्यंत परीक्षेमध्ये 3 योजनेच्या बद्दल प्रश्न आलेले आहेत. त्यातली पहिली जर आपण बघितलं बघा, सामाजिक आपण ज्याला म्हणूया सोशल, सामाजिक वनीकरण प्रोग्राम. काय बोललो मी, सामाजिक वनीकरण प्रोग्राम, सामाजिक वनीकरण कार्यक्रम. ठीक आहे, इथं हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून आपण ज्याला म्हणूया. त्यानंतर 2 नंबर आहे बघा तुमचा किसान रोप वाटिका योजना, म्हणजे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बांधावरती काय करायचं बघा, झाडं जे आहेत हे झाडं त्या ठिकाणी नेऊन द्यायचे आणि किसान त्याची लागवड करतील, किसान रोप वाटिका योजना. आणि सेकंड मुद्दा बघा, आपल्या महाराष्ट्रातले खूप मोठे संत होऊन गेले, संत तुकाराम महाराज, ज्यांनी वृक्ष जे आहेत सांगितलं होतं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, बरोबर आहे की नाही. म्हणजे वृक्ष हे खऱ्या अर्थाने आमच्या सोयरे आहेत, कारण की तेच आम्हाला जीवनदान देण्याचं काम करत आहे, बरोबर आहे की नाही. मग त्यांच्या नावाने काय केलं बघा, आपण एक योजना सुरू केली, संत तुकाराम वनग्राम योजना. काय बोललो मी, संत तुकाराम वनग्राम योजना काय केलं बघा, आपण त्यांच्या नावाने या ठिकाणी सुरू केलेली आहे. पहिला मुद्दा इथं हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे बघा. सामाजिक वनीकरण कार्यक्रम आपण कधी राबवलाय, तो राबवला बघा त्या ठिकाणी 1981 मध्ये, किसान रोप वाटिका 1986 मध्ये, आणि संत तुकाराम वनग्राम योजना ही आहे बघा तुमची 2005-2006 सालची. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं, आपल्याला काय करायचं माहिती आहे का, हे तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे वनांची लागवड व्हायला पाहिजे, वृक्षांची लागवड व्हायला पाहिजे, म्हणून हे 3 प्रोग्राम लक्षात ठेवा. चला ठीक आहे, सरळ सरळ बघा, मी तुम्हाला काय केलं, मागच्या जवळजवळ अर्धा ते पाऊण तासामध्ये हे सांगत आलोय. आजच्या भागामध्ये वितरण आपण काय केलं बघा, सगळं तुमचं संपवलेलं आहे. हे लक्षात आलं का वितरण मी काय सांगितलंय. जर लक्षात नसेल आलं, रिपीट, थोडंसं आपलं ब्रेन जरा शांत ठेवा आणि शांत करून काय करा बघा, डबल हे लेक्चर रिपीट करा. ठीक आहे, खूप महत्त्वाचा पार्ट मी तुमचा कव्हर केलेला आहे. आता आपण काय करू बघा, आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये महाराष्ट्रातली जी वनसंपत्ती आहे तिच्यावरती तिचं वितरण काय परिणाम करणारे घटक कोणते कोणते आपण त्याच्याबद्दल बोलूया. आणि नंतर मग महाराष्ट्रामधले काय करू बघा आपण त्या ठिकाणी वनांचे जे प्रकार आहेत त्या प्रकाराबद्दल बोलूया, पण ते उद्या, आज नाही. ओके, चला. तर मला सांगा, इथपर्यंत आता कोणाला काही अडचण आहे का. वितरण मी मान्य करतो पहिल्याच लेक्चरमध्ये समजेल अशातला भाग नाही, कारण की हे मी खूप डीपमध्ये घेतलेलं आहे. याच्यापेक्षा तुम्हाला आता वितरण मला असं वाटतं की माझ्यापेक्षा दुसरं कोणीच एवढं डीपमध्ये घेऊ शकत नाही आहे, कन्फर्म लक्षात ठेव. चला, त्यामुळे आता तुम्ही काय करा बघा, थोडंसं हे वितरणावरती काय करा, थोडंसं सगळ्यांनी लक्ष द्या. ठीक आहे, जर समजलं नसेल तर शांत पद्धतीने थोडंसं ब्रेन शांत ठेवा आणि डबल काय करा बघा, रिपीट हे लेक्चर त्या ठिकाणी करून घ्या. हे 2 जे मी सोशल मीडियाज तुम्हाला सांगितलेत माझे, एक टेलिग्राम, सेकंड इंस्टाग्राम, मात्र प्रत्येकाने काय करा बघा, हे जे टेलिग्राम चॅनल आहे ते सगळ्यांनी जॉईन करा. इन्स्टाला मात्र काय करा, हे जे पेज आहे माझं त्या पेजला फॉलो करा. आणि रोज संध्याकाळी बघा, काय बोललो मी, रोज रात्री 9:30 वाजता, काय बोललो मी, रोज रात्री
9:30 वाजता या ठिकाणी मी लाईव्ह असतो यूट्यूबला. तिथं पण तुमचे मी खूप सारे प्रश्नांची प्रॅक्टिस करून घेतो. हे यूट्यूबचं जे सेशन आहे बघा, ते सेशन पण काय करा, या सेशनचा सर्वांनी फायदा घ्या, कारण की इथं तुम्हाला खूप सारा फायदा या लाईव्ह सेशनचा होऊ शकतो. कधी कधी 9:30ला येतो, कधी कधी त्या ठिकाणी 9ला या ठिकाणी मी लाईव्ह असतो बघा. लाईव्हची जी लिंक आहे ही तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती येत असते, ठीक आहे. त्यामुळे त्या तिथं जा आणि डायरेक्ट त्याला क्लिक करा, कारण की पहिला भाग लक्षात ठेवा. चला, इथं तुमचे बरेचसे पॉईंट जे आहेत हे पॉईंट पण त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात, म्हणजे त्या तुमच्या अजून त्या ठिकाणी क्लिअर होऊ शकतात, ठीक आहे. म्हणजे माझं मत एवढंच होतं बघा, की पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजे जोपर्यंत तुमची पोस्ट निघत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला सगळ्या बाजूनं ज्ञान मिळत गेलं पाहिजे बघा. आणि मी तुम्हाला तेच बोललो, म्हणजे मी तर पाठीमागं म्हणजे शिक्षकांचं आयुष्य हे चंदनासारखं असतं बघा. चंदन त्याला तुम्ही कोणत्याही बाजूनं हातात घेतलं तर एक छान प्रकारे एक स्मेल जे आहे किंवा सुवासिक तुम्हाला ते देतं बघा. तसं आमची गोष्ट आहे. आम्हाला तुम्ही म्हणजे आमचं कोणतंही जर लेक्चर केलं वैयक्तिक माझं, तर त्या लेक्चरमधून तुम्हाला काही ना काहीतरी नॉलेजच भेटणार आहे. म्हणजे एक म्हणूनच त्या ठिकाणी बोललं गेलं, शिक्षकाचं आयुष्य चंदनासारखं असतं, त्याला तुम्ही कुठेही टाका ते तुम्हाला त्या ठिकाणी नॉलेजच देतं. तशी आमची गोष्ट आहे. कोणतंही लेक्चर करा, कोणत्याही टाईपचं करा, कोणत्याही वेळेत करा, तुम्हाला त्या लेक्चरमधून नॉलेजच भेटणार आहे, बाकी दुसरं काही मिळणार नाही, ठीक आहे. आणि त्या नॉलेजचा माझ्या मते 100% काय करा बघा, फायदा करून घ्या. कारण की जोपर्यंत तुमची पोस्ट निघत नाही आहे, काय बोललो बघा, जोपर्यंत त्या ठिकाणी तुमची पोस्ट निघत नाही तोपर्यंत माझ्या मते सगळ्या बाजूने तुम्हाला नॉलेज मिळालं पाहिजे. चालेल, तर ठीक आहे. आता इथं मी थांबतो. भेटू डायरेक्ट आपण रात्रीच्या यूट्यूबच्या सेशनमध्ये. यूट्यूबचं सेशन कंपल्सरी नाही आहे, तुम्हाला करायचं असेल तर करा. ते सोशल प्रत्येक मुलांसाठी असतं ते, त्यामुळे ते आपण बघूया, ठीक आहे. चला, आता थांबतोय मी. भेटू आपण डायरेक्ट आपल्या यूट्यूब सेशनमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.